gas at NTP is suddenly compressed to 1/4 of its original volume. तर गॅस दिलेला आपल्याला NTP म्हणजे नॉर्मल टेम्परेचर प्रेशर, म्हणजे याच्यात जो टेम्परेचर असणार आहे तो असेल 27 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस. याचं कन्वर्जन आपल्याला करावं लागेल केल्विनमध्ये. मग T1 इज इक्वल टू करायला 300 केल्विन. आणि त्याचं जे वॉल्यूम आहे ते कॉम्प्रेस होतं आहे 1/4 एवढ्यापर्यंत. म्हणजे V2 जो आहे तो किती असणार 1/4 टाइम्स V1. ओके. त्याच्या पुढे इफ गॅमा इज इक्वल टू 1.5 देन फायनल प्रेशर इज. गॅमा जो दिलेला 1.5 म्हणजे 3/2. आणि आपल्याला काय फाईंड करायचं आहे फायनल प्रेशर या ठिकाणी फाईंड करायचं आहे. त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार प्रेशर आणि वॉल्यूमचं रिलेशन फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. PV रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट. तर PV रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणून P2 V2 रेस टू गॅमा इज इक्वल टू P1 V1 रेस टू गॅमा. तर आपल्याला P2 फाईंड करायचा आहे तो तसाच लिहिणार आपण. पण V2 जो आहे तो किती 1/4 V1 आहे. V1 लिहिणार. त्याचा पॉवर किती गॅमा किती 3/2. P1 ॲज इट इज लिहिणार आणि हा V1 रेस टू किती 3/2. आता याला सिम्प्लिफाईड करू, हा ब्रॅकेट सेपरेट करू आपण. मग P2 ॲज इट इज राहील आणि नेक्स्ट याच्यामध्ये 1/4 टाईम ब्रॅकेट रेस टू 3/2 अँड V1 रेस टू 3/2 इज इक्वल टू P1 ॲज इट इज राहणार V1 रेस टू 3/2 तो पण ॲज इट इज. V1 रेस टू 3/2 काय झाला कॅन्सल झाला. ओके. रिमेनिंग टर्म आपण राईट करून घेऊ. मग P2 ॲज इट इज 1/4 त्याचं पॉवर आहे 3/2 इज इक्वल टू P1. आता डिवायडेड बाय 2 आहे बघा. 2चा अर्थ काय स्क्वेअर रूट. मग या नंबरचा आपण स्क्वेअर रूट घेऊ. 1चा स्क्वेअर रूट 1 आणि 4चा 2 राहील आणि त्याचा राहिला क्यूब इज इक्वल टू P1. आता याचा क्यूब करून घेऊ. 1चा क्यूब 1च राहील पण 2चा क्यूब किती राहणार 8 राहणार. मग 1 काय आला 8 इज इक्वल टू P1. आणि आपलं P2 फाईंड करायचा. मग P2 इज इक्वल टू काय असणार 8 टाइम्स P1 आणि याचं आपलं काय असणार फायनल आन्सर असेल. ओके. आता आपण ऑप्शन बघू. ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर D जो आहे तो आपला या ठिकाणी करेक्टली मॅच होतो आहे, म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन D असणार.